आवाज येतोय का माझा? हो सर. हॅलो, काल बाळांनो आपण केस नंबर 3 बघितली, बरोबर ना? येस सर. नेक्स्ट घ्या, केस नंबर 4. केस नंबर 4, इफ केस नंबर 4 म्हणा. इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू किंवा कॅपिटल एक्स म्हटलं तरी चालेल तिथं. कॅपिटल एक्स इक्वल टू e raised to ax into v, where v is any function of x, then 1/5 of d e raised to ax into v. जर दिलेल्या फंक्शन मध्ये प्रोडक्ट ऑफ e raised to ax आणि दुसरं x फंक्शन असं जर असेल तर काय करायचं, e raised to ax अगोदर बाहेर लिहायचा आणि हा e raised to ax बाहेर लिहिताना हा डी आहे तो रिप्लेसड बाय कशाने करायचा, डी प्लस ए न करायचा. लक्षात आलं? हॅलो हॅलो, हा सर. लिहून घ्या ते.
नोट म्हणा खाली. For capital X equal to x raised to m sin x or x raised to m cos x. Hello. Hello. Yes, sir. कॅपिटल X इक्वल टू x raised to m sin x, x raised to m cos x. असं ज्यावेळी असतं त्यावेळी काय करायचं, हा 1/5 x raised to m cos ax आहे. हा cos ax ला काय म्हणायचं, तर इथं बघा, वन अपॉन फाय ऑफ डी कॉस एक्स असेल तर त्याला म्हणायचं रिअल पार्ट. मी आता आर डॉट टी लिहितो, तुम्ही पूर्ण लिहा. रिअल पार्ट ऑफ, कशाचा रिअल पार्ट, तर ई रेश टू आय एक्स आय ए एक्स. रिअल पार्ट ऑफ ई रेश टू आय ए एक्स. आणि मग तेच तुम्हाला कसं लिहिता येतं, रिअल पार्ट ऑफ 1/5 ऑफ डी एक्स रेश टू एम इंटू कॉस एक्स प्लस आय साइन एक्स. कळते का, हा ई रेश टू आय एक्स आहे, तो कसा लिहिता येतो, कॉस एक्स प्लस आय साइन एक्स. म्हणून याला इथं बघा ई रेश टू आय एक्स लिहिलेलं आहे का. हॅलो बाळानो, हॅलो, अरे समजतंय का. इथं ई रेश टू आय एक्स जो असतो त्याचं सिम्प्लिफिकेशन येतं कॉस एक्स प्लस आय साइन एक्स. हा विदाउट आयच्या टर्मला म्हणतो आपण रिअल पार्ट आणि आयच्या टर्मला म्हणतो इमॅजिनरी पार्ट. कळते का. Yes, sir. हा, येस सर. मग खाली एक मिनिट, लिहाते 1/5 ऑफ डी एक्स रेश टू एम कॉस एक्स 1/5 ऑफ डी रियल पार्ट ऑफ ई रेश टू आय ए एक्स, दॅट इज 1/5 ऑफ डी एक्स रेश टू एम. कसा लिहिता येईल तुम्हाला, रियल पार्ट ऑफ ई रेश टू आय एक्स एक्स रेश टू एम लिहायचं राहिलं बघा इथं वाळून, एक्स रेश टू एम. आता फाय ऑफ डी मध्ये डी इज रिप्लेस्ड बाय काय करावं लागणार, इथं आय ए आहे बघा, आहे का. Yes, इथं sir. जर बघितलं तुम्ही एक्सचा कोएफिशियंट आय ए आहे, त्यामुळे इथं डी इज रिप्लेस्ड बाय डी प्लस आय ए केलं. हे कळलं. आणि इथं कॉस आहे म्हणून रिअल पार्ट म्हणायचं
तेच जर साइन असेल तर काय म्हणायचं, इमॅजिनरी पार्ट. कळलं का? हॅलो, येस सर. इथपर्यंत अगोदर लिहा, इथपर्यंत. झालं का लिहून? Yes, sir. येस सर. इथं जर साइन एक्स असेल तर इथं आरपीच्या ऐवजी इमॅजिनरी पार्ट आय पी म्हणायचं. कळतंय का? हॅलो, मग इथं 1/5 ऑफ डी एक्स रेस टू एम साइन एक्स इमॅजिनरी पार्ट ऑफ ई रेस टू आय एक्स 1/5 ऑफ डी प्लस आय ए. लक्षात आलं? हे एक्स रेस टू एम साइन एक्स आणि एक्स रेस टू एम कॉस एक्स आहे, हे आपण ई रेस टू एक्स इंटू व्ही पार्ट मध्ये कन्वर्ट करतो. समजतंय का? हॅलो, हॅलो, येस सर. साइन एक्स हे लिहून झालं? हॅलो, येस सर. आता इकडे बघा. सपोज एक्झाम्पल असं आहे, डी स्क्वेअर प्लस 4 इंटू वाय इक्वल टू ई रेस टू 2x कॉस एक्स. काय करणार आहे केसमध्ये?
पी आय काढताना 1/d² + 4 e⁻² cos x. आता e⁻² इंटू प्रोडक्ट रूल आहे इथं. e⁻² बाहेर घ्यायचं आणि डी कशाला रिप्लेस करायचा रे? डी कशाला रिप्लेस करायचा? हॅलो, याची व्हॅल्यू काय आहे या केस मध्ये? 2 मग डी कशाला रिप्लेस करणार? d plus 2 d+2. सॉरी, एक मिनिट. इथं e⁻² अगोदर बाहेर लिहायचा बरं का बाळांनो. e⁻² बाहेर लिहिला. 1/d is replaced by d+2. आता हे जे सिम्प्लिफिकेशन करा, काय तर d+2² d² + 4d + 4 +4 आला. कॉस आहे म्हणजे d² रिप्लेस्ड बाय काय येणार? हॅलो, कॉस असेल तर काय येतं? -a² -1² म्हणजे -1 येईल. कळते का? -1 + 4d + 8. सिम्प्लिफिकेशन सांगा. अरे 8 - 1 काय येतं बाबांनो? 4d plus 7 सर इथं डी रिप्लेस्ड बाय 1 होतंय का? 1 का बरं? इथं कॉसचा कोएफिशियंट 1 आहे नेक्स्ट स्टेपला. मग कॉसचा कोएफिशियंट 1 असताना डी रिप्लेस्ड बाय 1 करायचं सांगितलंय का काय सांगितलं? काय दिलेलं आहे? काय लिहिलंय वरच लाईन लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? रिप्लेस d² बाय -a² म्हणलंय की फॉर्म्युला. हॅलो,
प्रश्न विचारायचा, तोंड बंद ठेवायचं. अवघडच आहे राव तुमचं सगळ्यांचं. येस सर. इथं वर रिप्लेस डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर म्हटलेलं आहे, म्हणजे -1 चा स्क्वेअर -1 यायला पाहिजे. 1 येणार नाही ते. आणि डी रिप्लेस करायचा sir. नाही. कॉस आणि साइन असताना डी स्क्वेअर रिप्लेस करायचा. ई रेस टू एक्स असताना फक्त डी रिप्लेस करायचा. एक्स रेस टू एम ला 1+5 मध्ये कन्व्हर्जन करायचं. आणि ई रेस टू एक्स इंटू व्ही असताना डी रिप्लेसेड बाय डी प्लस व्ही करायचं. आता इथं रॅशनलायझेशन करा. 4D - 7 न मल्टिप्लाय डिवाइड करा. फोर डी स्क्वेअर सॉरी 4 चा स्क्वेअर किती येतो रे? 16 D square. 16 डी स्क्वेअर -49. 49. आता डी स्क्वेअर इज रिप्लेसड बाय काय येणार? Minus A square. -1. Replace d square by -a square, that is 1. -1. ठीक है, करा रिप्लेस करा. फोर डी ऑफ कॉस एक्स -7 कॉस एक्स. डी म्हणजे काय असतं रे? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स सांगा. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? मायनस साइन एक्स येतं. 4 ॲज इट इज. डिनॉमिनेटरला -16 - 49 म्हणजे -65. वरचा मायनस पॉझिटिव्ह करा. आता वर खाली -1 न मल्टिप्लाय करायचं. हे झालं तुमचं फायनल पी आय.
लिहून झालं का? Yes, sir. हा एक फॉर्म्युला लिहून घ्या, MCQ ला वगैरे विचारला जातो. इफ एफ ऑफ एक्स किंवा कॅपिटल एक्स इक्वल टू if capital X equal to x into v, फक्त x न जर मल्टिप्लाय असेल, बघा पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये x रेस टू m इंटू साइन एक्स होतं, तर फक्त x न जर मल्टिप्लाय असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. 1/5 इंटू एक्स व्ही इज इक्वल टू एक्स ॲज इट इज मायनस 5-d/5 इंटू 1/5 इंटू व्ही. जर फक्त सिंगल एक्स न मल्टिप्लाय असेल तर दिस रूल इज ऍप्लिकेबल इफ पॉवर ऑफ एक्स इज 1 and 1/5 इंटू व्ही इज नॉट अ केस ऑफ फेल्युअर. झालं का रे? हॅलो, झालंय का? हो सर. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, येस सर. हा, हो सर. इथं जनरल मेथड बघा, त्या अगोदर पण लिहून दिलेला आहे. इथं एमच्या जागी ए दिलेला मी अगोदर.
हे पण एकदा लिहून ठेवा. 1/d मायनस एन एफ ऑफ एक्स असेल तर मायनस एम असेल इथं तर आतमध्ये मायनस एम येतो आणि प्लस एम असेल तर आतमध्ये प्लस एम येतो इंटिग्रेशनच्या. कळतंय का? हॅलो, हे एमसीक्यू ला फॉर्म्युले फिक्स विचारले जातात. कळतंय का? येस सर. खाली नोट म्हणा. हे वरच नका लिहू. हे लिहा खाली, खालचं लिहा. 1/d मायनस m1 d minus m1 d minus m2 f of x can be written as 1/m1 minus m2 1/d minus m1 minus 1/d minus m2. दोन्ही वेगवेगळे असतील तर ह्या पद्धतीने लिहायचं. कळतंय का? Yes, sir. ह्याला पार्शियल फ्रॅक्शन मेथड म्हटलं जातं. चेक करा मला. आता काय नाही, आपलं झालं तिथं वरच काम. हा, कशाचं? कुठल्या कशाचं पासिंग? हा बघ, 10वीचं जून 2019 मानेने टाकले की नवीन शीट काल शेअर केली नाही का? नवीन शीट केली की मानेनं परत? मग त्यात आहे की लिहिले की बाबा.
19 काय काय जण 18 पण आहेत मग आहेत ती मानेन पाठवली की तुला आणि 2021 ऑगस्ट 2021 हॅलो बाळानो झालं का Yes, हॅलो sir. हे नाहीये तुम्हाला मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर लिहून घेतलं ना ते एक्झरसाइज म्हणा एक्झरसाइज म्हणा रे आता एकदा फक्त मला सांगा रिवाइज करा ई रेश टू ए एक्स असेल तर काय करायचं डी इज रिप्लेस्ड बाय ए बरोबर का हॅलो Yes, sir. हा दुसरं साइन किंवा कॉस असेल तर डी स्क्वेअर इज रिप्लेस्ड बाय काय Minus A square. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाळा मायनस ए स्क्वेअर एक्स रेश टू यम असेल तर काय करायचं काय झालं एक्स रेश टू एम असेल तर काय करायचं त्याला 1 प्लस मायनस मध्ये कन्वर्ट करायचं कळते का मग कुठला फॉर्म्युला वापरतो आपण 1 प्लस झेड इनवर्स किंवा 1 मायनस झेड इनवर्स आणि ई रेश टू ए एक्स इंटू व्ही असेल तर आत्ताच झालं की रे D plus A ने replace करायचं. डी रिप्लेस्ड बाय डी प्लस ए ई रेश टू ए एक्स आउटसाइड घ्यायचा कळते का पहिला घ्या एक्झाम्पल डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 into y equal to e raised to 2x काय करणार रे लेट
be given linear differential equation, its auxiliary equation is, काय येतं याचं auxiliary equation? हा बोला. d square minus 2d plus 1 is equal to 0. ह्याचे फॅक्टर काय पडतात? d minus 1 square म्हणजे d is repeated 2 times here. मग CF काय येणार ह्या केस मध्ये? किंवा हे असं पण लिहितात. हा सांगा, CF सांगा. c1 plus c2 e raised to x. C1 plus C2 e raised to x. C1 plus C2x e raised to x येईल. ठीक आहे. हा पुढं PI PI सांगा. हॅलो PI सांगा. PI 1 upon d square minus 2d plus 1 is equal to e raised to 2x. e raised to 2x आहे म्हणजे d is replaced by e raised to 2x आहे ना, x चा कोएफिशिएंट 2 आहे. फोर मायनस 4 0 येईल, 1 येईल त्याचं. बरोबर आहे का? इट्स जनरल सोल्यूशन इज y equal to CF plus PI. लिहा खाली मग. झालं का? झालं का बाळांनो? Yes, sir. नेक्स्ट घ्या. सगळ्यांचं झालंय ना?
लिहून झालेलं आहे का? Yes, sir. ते सोडवा. e raised to x फक्त सोडवा आता. सांगा मला काय काय येतं. काय आन्सर? हॅलो हॅलो आन्सर काय आलं? CF तर सेमच येईल. इथं e raised to x येईल. e raised to x म्हणजे d is replaced by 1. आता d रिप्लेस केला 1 न तर काय येतंय तुम्हाला तिथं? 0. 0 येतंय. मग ह्या केस मध्ये काय करणार? मल्टिप्लाय बाय x. टेक डेरिव्हेटिव्ह 2d minus 2 e raised to x. बरोबर. आता पुन्हा d is replaced by 1. 2 minus 2 0 आलं. पुन्हा काय करणार? 2d चं डेरिव्हेटिव्ह 2 मायनस 2 चं 0 e raised to x. म्हणजे फायनल आलं तुमचं x बाय 2 e raised to x. सॉरी x इंटू एक्स एक्स स्क्वेअर येईल इथं. एक्स स्क्वेअर बाय 2x. हे कळलंय? हॅलो
समजलं का? Yes, sir. लिहा पटपट. झालं का? Yes, हॅलो, sir. पुढचे घ्या. e रेश टू एक्स प्लस 1 सोडवा आता. इथं अगोदर दोन्हीला सेपरेट करावं लागेल. आता हा जो 1 आहे तो 1 कसा लिहिता येईल रे आपल्याला? वन कसा लिहिता येईल? पहिल्या याच्यामध्ये एक्स न मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह काढा. हा, 1 कसा लिहिता येईल? कॉन्स्टंट असेल तर काय सांगितलेलं? काय करायला सांगितलेलं रे? ई रेश टू 0 एक्स लिहू शकतो का? हॅलो, Yes, sir. हा, मग डी इज रिप्लेस्ड बाय काय करावं लागेल? 0. इथं मगाच्या सारखंच एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर बाय 2 ई रेश टू एक्स. इथं 0 पुट करा. 0 स्क्वेअर मायनस 0 प्लस 1. ई रेश टू 0 एक्स काय तर 1 येतं, 1/1 1च येतंय. म्हणजे एक्स स्क्वेअर बाय 2 ई रेश टू एक्स प्लस 1 येईल. समजलं का? याच्यात काय अडचण? हॅलो,
रोल नंबर 7, रोल नंबर 11, रोल नंबर 17, रोल नंबर 19, रोल नंबर 27, 29, 30, 36, 37. झालं का? हॅलो. अरे झाले का? Yes, sir. ठीक आहे, करतो बंद मग. उद्या बघू राहिलेलं. हा, करू का? Yes,